हाय, आज आपण बघूयात विंटर स्पेशल गाजर हलवा. रेसिपीला सुरू करूयात. 2 चमचे तूप गरम केले मी. त्याच्यामध्ये मी 2 गाजर साल काढून किसून घेतलेत, ते घातले. परतून घ्यायचं व्यवस्थित. गाजर थोडंसं श्रिंक झालं की त्याच्यामध्ये मी 1.5 कप दूध घातलेलं आहे. तर आता साधारण गाजर बुडेल इतपत दूध घालायचं आपल्याला. तेवढा अंदाज घेऊन तुम्ही घालू शकता. आणि त्या दुधातच आपल्याला गाजर शिजवायचं आहे. इथे मी ताजी मलाई घातलेली आहे, साय घातली आहे. हे पण मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये. त्याचा छान असा खवा तयार होतो त्या साईचा. तर हे बघू शकतो, दूध पण आटलेलं आहे आणि गाजर शिजलेलं आहे आपलं. त्याच्यामध्ये मी आता साखर घातली आहे. तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता, तुम्हाला कितपत गोड लागतं तसं. हे मिक्स करत राहायचं आहे. आणि कढईला तुम्ही बघू शकता साधारण अशी मलाई साठती आहे. तर ते आपल्याला सतत ती काढून त्या हलव्यामध्ये मिक्स करायची. तर हे मी स्क्रेप करते आहे त्या स्पॅच्युलाच्या सहाय्याने. आता हलवा आपला रेडी होत आला आहे. दुसऱ्या पॅनमध्ये मी 1 चमचा तूप गरम केले. काजू बदामचे तुकडे घातलेले आहेत त्याच्यात. आणि ते त्या तुपामध्ये फ्राय करून मी त्या हलव्यामध्ये घालणार आहे. तर कुठलेही ड्रायफ्रूट्स जेव्हा तुम्ही तुपात फ्राय करता तर त्याचा चव जी आहे ती एन्हान्स होते कुठल्याही गोड पदार्थाला. तर हे बघू शकता, ड्रायफ्रूट्स पण आपले फ्राय झालेत छान तुपामध्ये. ते मी त्या हलव्यामध्ये घालून मिक्स केलं आहे. पुन्हा 2 ते 3 मिनटासाठी मी हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आणि वेलदोड्याची पावडर घातली अर्धा चमचा. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की आपला हलवा रेडी टू सर्व आहे. खूप सोपी रेसिपी आहे, काहीच अवघड नाही आहे करायला. ह्याच्यात 2 पद्धती आहेत गाजर हलव्याच्या. एक आहे किसलेलं, दुसरी माझी पद्धत आहे ती गाजर उकडून केलेलं आहे हलवा. ती पद्धतसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.